हॅलो एव्हरीवन। तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरची वडी। तर इथे सर्वप्रथम मी 2 जुडी इतकी कोथिंबीर घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून सुकवून आणि मग अशी चिरून घेतलेली आहे। ती सर्व आपण याच्यामध्ये काढून घेणार आहोत या पद्धतीने। तर आता आपण याच्यामध्ये एक एक सामान जे आहे ते घालून घेणार आहोत। सर्वप्रथम इथे मी अर्धा चमचा इतकी हळद घालून घेतलेली आहे। त्याचबरोबर जिरं जे आहे हे शहाजिरं आहे, हे हातावर चांगलं क्रश करून टाकायचं आहे। त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ, मी इथे अडीच चमचे इतकं हे टाकलेलं आहे। त्याचबरोबर तीळ घालून घेतलेले आहेत साधारण 3 चमचे। त्याचबरोबर हिरवी मिरची, लसूण याचा ठेचा जो आहे तो घालून घेतलेला आहे। तर 10 ते 12 हिरवी मिरची आणि लसूण घेतला होता, तो बारीक वाटून घेतलाय। त्याचबरोबर एक मोठा चमचा ओवा जो आहे तो घालून घेतलेला आहे। आणि आपण हे जे हलकसं पाणी घालून घेणार आहोत। अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं करून पीठ मिक्स करून घेऊया। अगोदर मी अर्ध घालणार आहे आणि मग अर्ध। या पद्धतीने पीठ जे ते आपण सगळं मळून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे या पद्धतीने। खूप छान होतात कोथिंबीरच्या वड्या अशा केल्या तर। आणि कोथिंबीर आपण असं मळून घेतली ना त्याचं पण पाणी सुटते। छान कोथिंबीर जी ती तर ओली झाली आहे, त्याच्यामध्ये आपण अजून पीठ घालून घेऊया। या ठिकाणी मी हिरवी मिरची वापरली आहे। जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं असेल तर देखील तुम्ही वापरू शकता। कोथिंबीरची वडी म्हटलं की कोथिंबीर जास्त पाहिजे। पीठ जेवढं लागेल तेवढं तर आपण घालणारच आहोत, पण पिठाचं प्रमाण जे ते कमी ठेवणार आहोत। तर बघू शकता आपलं पीठ जे ते छान मळून झालेलं आहे या पद्धतीने। तर आता आपण काय करूया, पाणी गरम करायला ठेवूया जेणेकरून शिजायला। आता आपण काय करूया, पीठ मळून झालेलं आहे आणि आता आपण ह्याला तेल लावून घेणार आहोत। थोडंसं या पद्धतीने। आणि हे जे मिश्रण आहे कोथिंबीरचं ते एका हातावर घेऊन असं करत जाणार आहोत। आता तुम्हाला किती मोठं वडी पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही करून घ्यायचं आहे। मी या भांड्याच्या मापामध्ये करते। हे असंच केलं की ते सेट होतं बरोबर या पद्धतीने। हे देखील टोटल 4 होतील आपल्या, म्हणजे एक कोथिंबीर जुडीचं एक असं धरता येईल। एक वळी, एक कोथिंबीरची जुडी आहे त्याच्यातून 2 वळ्या अशा धरता येतील। 3च असतात ते पण। हात धुवून घेते। उकळी आलेली आहे आणि हे भांडं जे आपण याच्यावरती असं ठेवणार आहोत। त्याचबरोबर असं झाकण ठेवून एक 20 मिनिटं आपण छान वाफ काढून घेऊया। एक 10 ते 12 मिनिटांनंतर आपण एकदा चेक करून घेऊया।
हलकंसं अजून शिजायचं बाकी आहे. म्हणजे अजून आपण 5-7 मिनटं जे आहेत ते छान वाफ काढून घेणार आहोत. म्हणजे टोटल 20 मिनटं आपण मंद गॅसवरती वाफ काढून घेतलेली आहे. आता ह्या वड्या ज्या आहेत ह्या तयार आहेत आणि बाकीचं जे पीठ राहिलं होतं ते मी असं थापून घेतलेलं आहे. या थापीच्या वड्या आपण करून घेणार आहोत. त्याच्यावरतून तीळ घालून घेतलेलं आहे आणि सेम प्रोसेस ते देखील एक 20 मिनटं छान वाफ काढून घेऊयात. 20 मिनटानंतर मी वड्या जे आहेत ते गार करून घेतल्यात आणि त्याचे माझ्या आवडीनुसार काप करून घेतलेले आहेत आणि ते आता मी डीप फ्राय करून घेते आहे. तुम्हाला जितके पाहिजे तितकं तुम्ही काढून घ्यायचं आहे आणि बाकीचे आहेत ते एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं आहे. अगदी 5-6 दिवस छान राहतात वड्या. जसं जसं लागतील तसं तसं काढून डीप फ्राय करा किंवा तुम्हाला जर शॅलो फ्राय करायचे असतील तर तुम्ही शॅलो फ्राय देखील करून खाऊ शकता. या पद्धतीने वड्या ज्या आहेत आपण फ्राय करून घेणार आहोत. अगदी गोल्डन ब्राऊन कलरवरती आणायच्या आहेत. अतिशय खुसखुशीत आणि घरामध्ये सगळीकडे घमघमाट सुटलेला आहे. आपण जेव्हा कोथिंबीरमध्ये सगळं साहित्य मिक्स करतो आणि जेव्हा वाफ काढतो तेव्हाच इतका वास येतो घरामध्ये. त्याचबरोबर एकदा वडी तयार झाली आणि ती जर तेलामध्ये आपण फ्राय करायला घेतली तर आणखी छान वास येतो घरामध्ये. तर इथे बघा आपली वडी जी आहे ती छान गोल्डन ब्राऊन कलरवरती झालेली आहे आणि आता ही बॅच जी आहे ती मी काढून घेते आणि दुसरी बॅच जे आहे ते घालून घेणार आहे. याच पद्धतीने मी सगळ्या वड्या ज्या आहेत त्या करून घेते. अतिशय छान अशा कुसकुशीत होतात ह्या वड्या आणि आता बघू शकता मी काढून घेते एकदा. वडी जी आहे ते सुटलेली नाही आहे म्हणजे प्रमाण एकदम व्यवस्थित घेतलेलं आहे. 2 जडी कोथिंबीर घेतल्या होत्या त्याच्यासाठी ज्या वाटीने मी डाळीचं पीठ घेतलं होतं ते 1.5 वाटी इतकं डाळीचं पीठ मी इथं वापरलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने दुसरी बॅच जी आहे ती देखील मी अशीच डीप फ्राय करून घेणार आहे. बाकीच्या वड्या देखील मी इथे डीप फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि त्याचा कलर देखील गोल्डन ब्राऊन कलरवरती आलेला आहे. तर वड्या ज्या आहेत त्या मी काढून घेते. इथे ही कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. तुम्हाला माझ्या पद्धतीची कोथिंबीर वडी आवडली का? त्याचबरोबर तुमची कोणती पद्धत आहे ते देखील मला कमेंटद्वारे नक्की सांगा. अशी होती आपली आजची कोथिंबीर वडीची रेसिपी. तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.